महायुतीच्या डोक्यात काय शिजतंय, काय याच्या मागचं लॉजिक आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे। आणि या सगळ्या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी ऋत्विक भालेकर सुद्धा जोडले गेलेले आहेत। ऋत्विक, काय लॉजिक आहे हे खरं तर याच्या मागचं समजून घ्यायचं आहे की जे ऑलरेडी राज्यसभेवरचे खासदार आहेत, ज्यांची अजून 4 वर्ष टर्म जी आहे ती बाकी आहे, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा पुन्हा एकदा त्याच प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेची उमेदवारी ही का दिली जाते? अनुजा, सर्वप्रथम तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्याकडून कोण कोण इच्छुक होतं, कुणाकुणाची नावं चर्चेत होते, याबाबत खरं तर आपण चर्चा करायला हवी असं मला वाटतं। कारण यामध्ये अनेक नावं घेतली जात होती। अगदी अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचंही नाव अग्रक्रमाने शक्यतांमध्ये घेतलं जात होतं। अर्थात त्यानंतर मायनॉरिटीमधून एखादा कॅन्डिडेट असेल अशीही शक्यता वर्तवली जात होती। त्यामुळे नवाब मलिक यांचंही नाव चर्चेत असल्याचं सांगितलं गेलं होतं। आणि त्यानंतर बाबा सिद्दीकी यांचा तडकाफडकी झालेला जो प्रवेश आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या गटामध्ये, तो सुद्धा भुवया उंचावणारा होता। आणि अर्थात कुठेतरी असं लॉजिक मांडलं जात होतं की राज्यसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती जर हा पक्ष प्रवेश झाला असेल तर बाबा सिद्दीकीच हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार असतील राज्यसभेचे। अर्थात आनंद परांजपे असतील किंवा इतर काही चेहरे, म्हणजे अगदी छगन भुजबळांचं सुद्धा नाव या यादीमध्ये जोडलं गेलेलं होतं। कारण छगन भुजबळांनी या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे। मराठा आरक्षणावरून सध्या ते फार आक्रमक झालेले आहेत। ओबीसी मधून वाटा देऊ नये या भूमिकेने ते सरकारच्या विरोधात बोलत आहे। त्यामुळे त्यांना कुठेतरी राज्यसभेला पाठवून समीर भुजबळ यांना राज्यात अकोमोडेट करून घेण्यात यावं अशा पद्धतीची चर्चा जी आहे ही रंगलेली होती। त्यामुळे या सर्व नावांवरती मात करून अखेर आज समोर आलेलं नाव आहे ते म्हणजे प्रफुल्ल पटेल। आणि ते सुद्धा असं नाव जे आता सद्यस्थितीला विद्यमान राज्यसभेचेच खासदार आहेत। त्यांनी या ठिकाणी राजीनामा देऊन पुन्हा स्वतःला नॉमिनेट करून घेण्याचा निर्णय का घेतलेला असावा किंवा पक्षाने असा निर्णय का घेतलेला असावा, हा खरंच सगळ्यांना उचकळत टाकणारा प्रश्न आहे। आणि याचं उत्तर खरं तर ज्यावेळेस समजून घेण्याचा प्रयत्न केला पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांकडनं, त्यावेळेस असं सांगण्यात आलं की एकतर 4 वर्ष जरी टर्म किंवा टेन्युअर प्रफुल्ल पटेल यांचं बाकी असलं तरी सद्यस्थितीला जशी डिस्क्वालिफिकेशनची पिटिशन ही आमदारांवरती दाखल करण्यात आलेली होती शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाकडनं, तशाच पद्धतीनं राज्यसभेच्या सुद्धा सदस्यांवरती म्हणजेच प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधात एक नोटीस शरद पवार गटाकडनं देण्यात आलेली आहे। त्यामुळे कुठेतरी एक अपात्रतेची टांगती तलवार जी आहे ही प्रफुल्ल पटेल यांच्या खासदारकीवरती होती। आणि म्हणूनच यावरून काहीतरी मार्ग काढावा याच्यासाठी खरं तर त्यांनी आता राजीनामा देऊन यातनं बाहेर पडून नव्यानं पुन्हा एकदा जी सिक्युअर सीट आहे आणि पुढचे 6 वर्ष ची टर्म त्यांना मिळणार आहे, अशा पद्धतीनं त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे की आपण पुढच्या 6 वर्षासाठी राज्यसभेच्या सीटवरती सिक्युअर म्हणून काम करू शकतो, पक्षाचंही काम करू शकतो। दिल्लीत सुद्धा आपलं अस्तित्व कायम राहील, कुठलीही टांगती तलवार नसेल, भीती नसेल अपात्रतेची। त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांनाच या राज्यसभेची उमेदवारी जी आहे ही देण्यात यावी। त्याचबरोबर कुठेतरी जी जागा रिकामी झालेली आहे, जसा तू उल्लेख केलास की सुनील तटकरेंनी हे आजच स्पष्ट केलेलं आहे की रिक्त झालेल्या जागेवर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचाच दावा असणार आहे। याचाच अर्थ असा की या जागेच्या बदल्यात आता पुढे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं बार्गेनिंग करता येईल किंवा ह्या सीटवरून त्यांना कशा पद्धतीनं लेव्हरेज करता येईल, एखादा नवीन मोठा चेहरा आणखीन जर आयात करायचा झाला, पक्षात प्रवेश द्यायचा झाला तर त्याला आपण काय देऊ शकतो किंवा काय ऑफर ठेवू शकतो, ह्याच्यासाठी ही रिक्त झालेली जागा ही उत्तम पर्याय असणार आहे। आणि त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवरती अनेक असे चेहरे आहेत जे सध्या भाजपमध्ये म्हणा, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये म्हणा आणि अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा, तर त्यामुळे असा एखादा चेहरा जिथे राष्ट्रवादी काँग्रेसला आपला गड मजबूत करायचा आहे किंवा तिथे आपली ताकद वाढवायची आहे, एखादा असा चेहरा जो जास्त अपीलिंग असेल आणि पक्षाला फायदा पोहोचवणारा असेल, तर अशा एखाद्या चेहऱ्याला जर पक्षात घ्यायचा असेल तर निश्चितपणे त्याला राज्यसभेवरती आपण पुन्हा पाठवू शकतो। 4 वर्षाची टर्म सुद्धा काही कमी नाहीये, त्यामुळे ह्या 4 वर्षाच्या टर्म
च्या बार्गेनमध्ये आपण त्या ठिकाणी एखादा नवीन चेहरा घेऊ शकतो पक्षामध्ये, ज्याची विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला फायदा होईल. आपण यापूर्वी सुद्धा ऐकलेलं होतं की लोकसभा निवडणुकीसाठी फार आक्रमक अजित पवार गट दिसत नाहीये. त्यांचं पूर्ण लक्ष केंद्रित आहे ते विधानसभेच्या निवडणुकीसाठी आणि त्याच दृष्टीने ती सगळे पावलं टाकताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि मला वाटतं हीच ती कारणं आहे ज्याच्यामुळे अशा पद्धतीनं हा निर्णय घेतलेला आहे आणि अचानक प्रफुल्ल पटेल यांचं नाव हे राष्ट्रवादी काँग्रेसमधनं समोर आलेलं आहे. अनुजा.